संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। गडचिरोलीमध्ये आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला। अशिक्षित आई वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाराकडे नेले आणि तेथेच घात झाला। 2 तासातच दोघांचीही प्रकृती खालावली आणि 1.5 तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला। या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला, पण उशीर झाला होता। अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठलं। अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने 4 सप्टेंबरला आरोग्य सेवेची विदारक स्थिती उजेडात आली आहे। सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। याच दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोक कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंट पास सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे, असं म्हणत निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे माहितीतील कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ। दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात। दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोक कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंट पास सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।